सासवड गावचं ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरामध्ये या ठिकाणी जमलेलो आहोत. खरं तर सालाबादप्रमाणे आणि परंपरेप्रमाणे सासवड गावच्या ग्रामदैवताचा उत्सव म्हणजे ज्याला आपण चैत्री उत्सव म्हणतो तो संपन्न होत आहे 3 आणि 4 एप्रिल 2026 रोजी. हा उत्सव साधारणतः 5 ते 7 दिवस चालत असतो चांगल्या पद्धतीने. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट आपला आहे तो म्हणजे आपल्या बैलगाडी शर्यत. या बैलगाडी शर्यतीला प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी लाभत असतो. मागील काही काळामध्ये 500-700पर्यंत बैलगाडी या ठिकाणी मैदानाला लागतील. या दरम्यानच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची मैदानाची व्यवस्था आणि या ठिकाणी पारदर्शीपणे काम करण्याचा निर्णय काळभैरवनाथ मंडळ ट्रस्टने आणि भैरवनाथ चैत्री उत्सव समितीने त्या ठिकाणी घेतलेला आहे. निश्चितपणे या ठिकाणी आपण सर्व बैलगाडी मालकांनी यायचं आहे. या सर्व बैलगाडी मालकांसाठी सगळ्या प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत. या मैदान प्रसंगी जेवणाचा सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था चांगल्या पद्धतीची केलेली आहे. काळभैरवनाथ उत्सव हा संपन्न होत असताना अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतात. त्याची रूपरेषा या ठिकाणी आमचे बंडू काका जगताप विशद करतात. सासवड ही खरं तर ऐतिहासिक भूमी आहे. खऱ्या अर्थानं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म ज्या गड किल्ले पुरंदरवर झाला त्या पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या सासवड शहरामध्ये श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये श्री काळभैरवनाथ ट्रस्ट मंडळ आयोजित यात्रा उत्सव कमिटी सासवडच्या वतीनं सालाबादप्रमाणे शुक्रवार दिनांक 3/4/2026 रोजी ही यात्रेचा प्रारंभ होत असतो. यात्रेमध्ये सकाळी महापूजा होते, नंतर योगासनं होतात, त्यानंतर बगाड फिरून कार्यक्रम आयोजित केला जातो आणि तदनंतर शनिवारी कुस्त्यांचा भव्य असा आखाडा भरवला जातो आणि त्याच्यामध्ये आत्ताच आमच्या पंतांनी सांगितल्याप्रमाणे छबिनेचा एक मोठा कार्यक्रम आपल्या इथं आकर्षक बक्षिसं देऊन पार पाडला जातो. त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यातून पुरंदर तालुक्यातून गावोगावचे सर्व खेळ मंडळं या ठिकाणी येऊन सक्रिय सहभाग घेत असतात आणि म्हणून आपल्या या काळभैरवनाथ यात्रा उत्सव कमिटीच्या वतीनं बैलगाडा शर्यत, छबिने, विविध उपक्रम आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. भव्यदिव्य अशी बैलगाडा शर्यत होत असताना बैलगाडा शर्यतीमध्ये बक्षिसांची खैरात ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या सर्व पाहुण्यांना 2000 लोकांचं जेवणही त्या ठिकाणी स्नेहभोजनाचाही लाभ घ्यायचा आहे. अशा या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. धन्यवाद. बैलगाडा मालकांनी नोंद घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला नाममात्र अशी प्रवेश फी ठेवलेली आहे. सर्वांच्या नावानं